नमस्कार शेतकरी मित्रांनो, खूप दिवसापासून दहान बोनसची अपडेट नाही आणि खूप शेतकरी दहान बोनसबाबतची अपडेट घ्या अशा कमेंट करत आहेत. शेतकरी मित्रांनो, याबाबतची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, राज्य शासनाकडून दहान बोनस देण्याचा शब्द देण्यात आला. पावसाळी अधिवेशन असो, हिवाळी अधिवेशन असो, अर्थसंकल्पीय अधिवेशन असो, या सर्व गोष्टीमध्ये राज्य शासनाकडून दहान बोनस देण्याबाबत सकारात्मक भूमिका दाखवण्यात आली. परंतु प्रत्यक्षात दहान बोनस शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येताना दिसत नाही. परंतु सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याकडून कायमस्वरूपी प्रयत्न चालू होते, आजही आहेत आणि पुढेही चालू राहणार आहेत शेतकरी मित्रांनो. कारण त्यांच्या प्रयत्नामुळं अखेर राज्यातील खूप शेतकऱ्यांना जे धानाचं बोनस मिळतं त्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणारा, विधानसभेत आवाज उठवणारा नेता म्हणजे सुधीरजी मुनगंटीवार आणि यांच्याच प्रयत्नामुळं अखेर धान बोनस तर येईलच, परंतु धान चुकाऱ्याचे 50,31,00,000 रुपये मंजूर झाले. शेतकरी मित्रांनो, खूप शेतकरी धान चुकाऱ्याची वाट पाहत होते. धान बोनस हा राज्य शासनाकडून दिला जातो. राज्य शासनाचं एक प्रोत्साहन म्हणून हेक्टरी 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये 40,000 रुपये धान बोनस शेतकऱ्यांना दिला जातो. परंतु महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी धान बोनस तर नाहीत कमीत कमी, तर स्वतःचं जे धान आहे ते मार्केटिंग फेडरेशनला विकल्यानंतर त्याचेही पैसे लवकर मिळणं मुश्किल झालेलं होतं. आणि अशा शेतकऱ्यासाठी एक दिलासादायक अपडेट आली आहे मित्रांनो. कारण धान चुकाऱ्याची वाट पाहत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी माननीय सुधीरजी मुनगंटीवार यांच्या प्रयत्नामुळे 50,13,00,000 रुपये, 50,31,00,000 रुपये अखेर मंजूर झालेले आहेत आणि लवकरात लवकर हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे चंद्रपूर मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांनी आपले धान विकलेले होते अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता धानाचे चुकारे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. यासाठी खूप दिवसापासून सुधीरजी मुनगंटीवार यांचे प्रयत्न सुरू होते. अखेर या प्रयत्नांना यश आलेलं आहे. त्या माध्यमातून 50,31,00,000 रुपये सध्या मंजूर झाले आहेत. जिल्हा मार्केट कमिटीकडून ज्या ज्या शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम 2025-26 मध्ये धान दिलेलं होतं अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता हे धान चुकारे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे आता लवकरात लवकर ज्या शेतकऱ्यांनी आपलं धान दिलेलं आहे व चुकारा मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे 50,31,00,000 रुपये वाटपाला लवकरच सुरुवात होणार असल्याचे सुधीरजी मुनगंटीवार यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे या सर्व गोष्टी होत असतानाच सर्वांनाच प्रत्यक्षात धानाची चुकारे येत आहेत. मागील चुकारे आले, काही चुकारे अजून अडकलेले आहेत. आज चंद्रपूर जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे 50,31,00,000 रुपये आलेत. इतर मार्केटिंग फेस्ट असो, इतर ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यांनी आपलं धान दिलेलं आहे अशा शेतकऱ्यांचे पैसे अजून चुकारी कधी येणार ही एक मोठी प्रतीक्षा आहे. त्याचबरोबर धान बोनस हा खूप महत्त्वाचा मुद्दा हा धान उत्पादक शेतकऱ्यांचा बनलेला आहे. त्यामुळं सुधीरजी मुनगंटीवार यांच्या माध्यमातून धान बोनससाठीही खूप प्रयत्न करण्यात आले. अजूनही प्रयत्न सुरू आहेत. आज त्यांच्या प्रयत्नाने धानाची चुकारे मंजूर झालेत. लवकरच धान बोनसही मिळू शकतो. त्यांचे प्रयत्न कंटिन्यू सुरू आहेत मित्रांनो. प्रत्येकांनाच आशा आहे की राज्य शासनाने आमचे धानाचे बोनसचे पैसे द्यावेत. परंतु राज्य सरकारची परिस्थिती तुम्ही सध्या पाहू शकता. राज्य सरकार सध्या कर्जमाफीच्या गोंधळामध्ये अडकलेलं आहे. राज्य सरकारने कर्जमाफीची 17,00,000ची यादी आत्ता मंजूर केलेली आहे. त्याच्यामध्ये 5 ते 6 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर 5 ते 6 कोटी रुपये वितरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे आता उर्वरित शेतकऱ्यांचेही पैसे वाटप करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. सध्या ऐरणीचा विषय म्हणजे राज्य सरकारच्या समोर हा कर्जमाफी असल्यामुळे हा निधी जास्तीत जास्त निधी हा कर्जमाफीसाठी गुंतवत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळं महत्त्वाचा मुद्दा ह्या सर्व गोष्टी होतच असतील, परंतु धान बोनसची प्रतीक्षा करत असणाऱ्या शेतकऱ्यांना धान बोनस हा वेळेला मिळावा ही अपेक्षा असते. परंतु अजूनही धान बोनसबाबत राज्य सरकार कुठल्याही परिस्थितीत सकारात्मक दिसत नाही. माननीय सुधीरजी मुनगंटीवार यांना माननीय मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये सांगताना सांगितलं की आम्ही धान बोनस देणार आहोत, त्यासाठी लवकरच बैठक घेणार आहोत.
वित्त विभागाशी चर्चा करणार आहोत आणि वित्त विभागाला प्रस्तावही पाठवणार आहोत, अशी अपडेट त्यावेळेस आलेली होती. आणि त्या बैठकीला सुधीरजी मुनगंटीवार यांनाही बोलवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं होतं. त्यामुळे सर्व प्रक्रिया घडत आहेत. सध्या धान चुकारे आलेले आहेत, त्यामुळे धान बोनसचीही प्रतीक्षा लवकरच शेतकऱ्यांची संपू शकते. राज्य सरकार सध्या धान चुकारे वाटप करण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे. उर्वरित धान बोनसचा महत्त्वाचा मुद्दा हा या कर्जमाफीच्या प्रक्रियेमध्ये अडकल्यामुळं हा धान बोनस अडकलेला आहे. राज्य शासनाचा जास्तीत जास्त निधी हा कर्जमाफीच्या गोंधळामध्ये जात असल्यामुळे राज्य सरकार धान बोनस द्यायला थोडा उशीर करत आहे. परंतु निश्चित शेतकरी मित्रांनो, लवकरच राज्य शासन याबाबत दिलासादायक अपडेट देऊ शकतं. धान बोनस हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. धान बोनसबरोबर नमो शेतकरी योजनेचाही हप्ता शेतकऱ्यांचा अडकलेला आहे. शेतकऱ्यांचं लक्ष नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याकडे आहे, त्याचबरोबर धान बोनसकडे आहे. परंतु राज्य सरकारकडे सध्या हा निधी कर्जमाफीच्या गोंधळामध्ये अडकल्यामुळं हा निधी जास्तीत जास्त तिकडे वर्ग केल्यामुळं धान बोनस असो, नमो शेतकरी योजना असो, या सर्व गोष्टीकडे सध्या राज्य सरकारची परिस्थिती कर्जमाफीकडं जास्त दिलेलं आहे. त्यामुळं या गोष्टी होतील, जातील, परंतु शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार नाही. कारण नमोचा हप्ता हा पाहू शकता 2 हप्ते पेंडिंग असतानाच आता 3रा हप्ता पेंडिंग पडत आहे. त्याचबरोबर धानाचा बोनस हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. राज्य शासनाकडून प्रत्येक वर्षी धान बोनसाला उशीर केला जातो. यावर्षी तर खूपच उशीर झालेला आहे. त्यामुळं राज्य सरकारने ज्या पद्धतीने आज चुकाऱ्याचा प्रश्न मिटवत आहात, त्याचप्रमाणे धान बोनसचाही प्रश्न तातडीनं हाती घेणं गरजेचं आहे. कारण धान उत्पादक शेतकरी एकतर त्या मालाला भाव मिळत नाही. जिल्हा मार्केटिंग कमिशन फेडरेशन मार्केटिंग फेडरेशन असो, ज्या ठिकाणी धान विकतो त्याचे चुकारे लवकर येत नाहीत. त्यामुळं त्याचबरोबर धान बोनसला उशीर होतो. या सर्व गोष्टीमुळं त्या शेतकऱ्यांनी कष्ट जे केलेलं असतं, आज खर्च थोडा नसतो. आज घरातले त्यांचा खर्च असतो, इतर शिक्षणाचा खर्च असतो, आरोग्याचा खर्च असतो. या सर्व गोष्टी पाहता धान बोनस हा खूप महत्त्वाचा मुद्दा आणि एक खूप मोठा आधार त्या शेतकऱ्यांना बनू शकतो. त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून सध्या तरी अजून कुठलीही धान बोनसबाबत अपडेट जरी नसली शेतकरी मित्रांनो, परंतु राज्य सरकारने या गोष्टीकडे तातडीनं लक्ष देणं गरजेचं आहे. आज धान चुकारे हे चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 50,31,00,000 रुपयाचे मंजूर झालेले आहेत. सुधीरजी मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून हे पैसे मंजूर झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सर्वांचीच अपेक्षा आणि इच्छा आहे की धान बोनसबाबत ही सकारात्मक भूमिका सुधीर भाऊंनी घ्यावी व जे धान बोनसची वाट पाहत बसलेले शेतकरी आहेत त्यांना एक दिलासा मिळावा व तातडीनं राज्य शासनाकडून धान बोनस जाहीर केला जावा, ही खूप मोठी प्रतीक्षा सर्वांची आहे. त्यामुळे आज चुकाऱ्याचा जरी प्रश्न मिटलेला असला तर लवकरात लवकर धान बोनससाठी सुधीरजी मुनगंटीवार यांच्याकडून प्रयत्न होणं गरजेचं आहे. कारण त्यांच्या माध्यमातूनच आजपर्यंत निवेदनं देण्यात आलेले, त्यांच्या माध्यमातूनच विधानसभा गाजवण्यात आलेल्या. धान बोनसमध्ये सर्वात जास्त बोलणारा माणूस फक्त सुधीर मुनगंटीवार आहे. त्यामुळं आज धान चुकाऱ्याबाबत त्यांनी खूप प्रयत्न केले आणि धान चुकारे 25-26चे रब्बीचे मंजूर केलेले. 50,31,00,000 रुपये मंजूर झालेले पैसे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतील. परंतु सुधीर भाऊकडे अपेक्षा आहे लवकरात लवकर धान बोनसबाबत ही अपडेट आपण घेऊन यावी व राज्यातील जे धान उत्पादक शेतकरी धान बोनसची वाट पाहत आहेत त्यांनाही धान बोनस लवकरात लवकर मिळावा, हीच अपेक्षा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांवर व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.